नमस्कार मंडळी, गरुडजेप कथाविश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव पहिलं प्रेम. आज सुमित भलताच खुश होता, कारण आज त्याच्या बालपणाची मैत्रीण किंवा प्रेमिका म्हणाला तरी चालेल, ती त्याला भेटायला येणार होती. सुमित आरशात बघत स्वतःला निहाळत होता. जुनं गाणं गुणगुणत होता. चेहऱ्यावर त्याच्या ते येण्याने वेगळी झलक दिसत होती. जरा त्याला भीतीही वाटत होती. काय बोलावे तिच्याशी, कुठून सुरुवात करावी, अशा बऱ्याचशा प्रश्नांनी त्याच्या मनामध्ये घर केले होते. कोणत्या हॉटेलमध्ये भेटायचं हे आधीच ठरलं होतं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, पण घरातून संमती मिळाली नाही. दोघांनाही घरच्यांच्या विरोधात जाऊन संसार थाटायचा नव्हता, त्यामुळे दोघांनीही वेगळं व्हायचं ठरवलं. सुमित त्या विचारातच हॉटेलमध्ये पोहोचला. तिच्या आवडीच्या निळ्या रंगाचा शर्ट त्याने घातला होता. नेहमीसारखाच तिने यावेळीही उशीरच केला होता. सुमितने वेटरला पाणी मागितले आणि तिची येण्याची वाट बघत बसला. पाण्याचा ग्लास हातात घेत पिणारच तशी ती येताना दिसली. तिला बघताच हातातील ग्लास त्याने खाली ठेवला. लग्नानंतरही ती खूप सुंदर दिसत होती. प्रिया तिचं नाव. नावासारखी समजदार, बोलकी, सोज्वळ, चार चौघीत उठून दिसणारी होती. तिनेही त्याच्या आवडीच्या लाल रंगाची साडी नेसली होती. हलकासा मेकअप केला होता. मोकळे सोडलेले केस, मॅचिंगच्या बांगड्या आणि इयरिंग्सने तिच्या सौंदर्यात भर टाकत होते. तिच्या गोऱ्या वर्णावर लाल रंगाची टिकली जास्त शोभून दिसत होती. त्याचं लक्ष तिला निहाळताना तिच्या मंगळसूत्रावर गेली तशी त्याने त्याची नजर झुकवली, कारण ती कोणा दुसऱ्याची अमानत होती. याचं त्याला दुःख होत होतं. एक गोड चेहऱ्यावर हसू ठेवत तिची नजर त्याला शोधत होती आणि तो दिसताच त्याला एक गोड स्मित देऊन त्याच्या समोर येऊन ती बसली. तिच्या अत्तराच्या वासाने तो घायाळ झाला. दोघांची नजरानजर झाली. ती अशी समोर बसलेली पाहून त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. दोघांनाही कुठून सुरुवात करावी कळत नव्हतं. मला माहिती, नेहमीप्रमाणे मला सुरुवात करावी लागणार, कारण तुझ्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत, प्रिया म्हणाली. बरं, कशी दिसते मी, प्रिया म्हणाली. खूप छान दिसतेस, पहिल्यापेक्षा जास्त सुंदर. ती त्याच्या बोलण्याने लाजली होती. तुला माहिती आहे मी ही साडी का नेसली? हो माहिती आहे ना, हा माझा आवडीचा रंग आहे म्हणून ना, ती हसू लागली. तूही माझ्या आवडीच्या रंगाचा शर्ट घातला आहेस. लग्नानंतरही किती आपण एकमेकांच्या आवडी जपतोय ना, तो म्हणाला. तू लग्न केलंस, मी नाही अजून. आवडी जपणार ना, पहिलं प्रेम आहे ना, ते कधी विसरता येतं का? हो, पण तुला एकदाही भेटू नाही वाटलं का मला? शेवटी मी कॉल केला तेव्हा तू भेटायला आलास. मी जर कॉल केलास नसता तर मला तू कधीच भेटला नसतास ना. एवढी परकी झाली का मी, प्रिया म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तुझ्या कॉलची खूप वाट बघत होते. तो तुझ्या लग्नानंतर मला तुला बघण्याचीही माझी मनस्थिती नव्हती. मी खूप डिप्रेस झालो होतो. प्रिया, एवढ्या वर्षाचं प्रेम असं एकदम विसरता येत नाही ग. तुझ्या संपर्कात राहिला असतो तर ते कधीच विसरता आलं नसतं. अजूनही तुला विसरलो नाही, ते दिसतंय मला सुमित. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे गेले आहे. तुला यातून बाहेर पडावंच लागेल. किती दिवस अजून दुःख करत बसणार आहेस? तो आपला पाठ होता. तुला तुझ्या भविष्याचा विचार करावाच लागणार आहे. मी माझ्या संसारात खुश आहे. माझा नवरा, मुले यांच्याबरोबर मी माझं आयुष्य जगते. तुला तुझ्या भविष्याचा विचार करायला हवा. तिच्या बोलण्याने त्याचे डोळे पाणवले होते. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून ती म्हणाली. मला रडवणार आहेस का आता? नाही ग, तुझ्याशिवाय भविष्याचा विचार करवत नाही मला. प्रिया, मलाही तसंच वाटायचं, पण आता हे विचारच माझे पुसट झालेत. काळाप्रमाणे मीही त्यात वाहवत गेली आहे आणि आता राहिल्यात त्या फक्त आठवणी. कधीतरी ज्यात फक्त जाऊन जगता येतं. सत्य हेच आहे आणि ते बदलणार नाही. खूप छान होते ते दिवस. लग्नानंतर सगळंच बदलत जातं. जबाबदारी येते आणि स्वतःला वेळच मिळत नाही. तो हो, मला समजलं. तुझ्यामध्ये एक कमतरता वाटते. प्रिया, काय वाटते? तिने आश्चर्यानं विचारलं. त्याने खिशात हात घातला आणि एक रुमाल बाहेर काढला आणि ओंजळ करून तिच्यासमोर धरला. त्याच्या ओंजळीतील गजरा पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. तिचा आनंदी चेहरा पाहून तो तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने त्या रुमालातील गजरा हातात घेऊन वास घेऊ लागली. अजूनही तिचा मोगऱ्याचा फुलाचा मोह कमी झाला नव्हता.
तिने पर्समधून एक लिफाफा काढून त्याच्या हातामध्ये दिला. चल मी निघू का, खूप उशीर होतोय. ती त्याच्या हातात लिफाफा ठेवून जायला निघाली. पर्स घेऊन ती त्याला स्मित करत निघाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, पण ते लपवत तिने तेथून पाय काढता घेतला. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. हातातील लिफाफा उघडत तिने लिहिलेला मजकूर वाचला. सुमित, मला माहीत होतं तू न चुकता गजरा घेऊन येणार. ही माझी आवड जपणारा तूच आहेस माझ्या आयुष्यात. तू नेहमीच माझ्या मनाच्या कोपऱ्यात राहशील. तू माझं पहिलं प्रेम आहेस, कधीही न विसरता येणारं. पण तू आता तुझ्या भविष्याचा विचार कर. त्या लिफाफ्यामध्ये अजून काहीतरी होतं. त्याने उघडून पाहिलं तर त्यात दोघांच्या आवडीची मेलोडीची चॉकलेट होती. सुमितला ते चॉकलेट खूप आवडत. तो न चुकता दोघांना ते चॉकलेट आणत असे. आज तिनेही इतक्या वर्षांनी त्याची ही आवड जपली होती. तिने त्याच्यावरील प्रेम मनाच्या कोपऱ्यात जपलं होतं. त्याने त्याचे डोळे पुसले. समोर पाहतोय तर काय, ती त्याच्याकडे वळून बघत होती. त्याला तिने बाय केलं. दोघांनीही भरल्या डोळ्यांनी एकमेकांना निरोप दिला. दोन प्रेमयुगल पुन्हा एकदा वेगळे होत होते. कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.